जय जिजाऊ जय शिवराय। काल चिखला या गावामध्ये जो निंदनीय प्रकार घडला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान त्या ठिकाणी करण्यात आला, तसेच एका शिवकन्याचा विनयभंग त्या ठिकाणी करण्यात आला। तर शासनाला प्रशासनाला आमची निवेदनाद्वारे विनंती आहे की अशा समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, असं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतो। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे। या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना या ठिकाणी घडली। त्या घटनेचा कितीही तीव्र शब्दात निषेध केला तरी कमीच आहे। माणुसकीला काळीमा फासणारी घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। त्या आरोपींना, त्या समाजकंटकांना तात्काळ बेड्या ठोकून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करतो। जय शिवराय। काल बुलढाणा जिल्ह्यातील चिखला या गावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून काही गावकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला। खरं तर कुठल्याही महापुरुषाच्या पुतळ्याच्या स्थापनेच्या वेळेस वाद निर्माण होणं हीच निंदनीय बाब आहे। कुठल्याही ठिकाणी असा वाद निर्माण होऊ नये। परंतु ठीक आहे, छोट्या मोठ्या रुसवे फुगवे असता, गावकऱ्यामध्ये मतभेद असू शकता, पण असं करत असताना एखाद्या महिलेचे कपडे फाडणं, एखाद्या महिलेवर कपडे फाटेपर्यंत हात उगारणं, महिलांना मारणं, हे आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या देशाच्या संस्कृतीत बसत नाही। सर्वप्रथम मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि असं यापुढे वर्तन या राज्यामध्ये झालं नाही पाहिजे, या देशामध्ये झालं नाही पाहिजे की कुठल्या एखादा झुंड येतो आणि एखाद्या महिलेवर अत्याचार करतो। असं जर यापुढे होत असेल तर निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याला शिक्षा म्हणून चौरंग करणंच होतं आणि निश्चित याबद्दल जे कोणी दोषी लोक असतील त्यांचा चौरंगच शासनाने केला पाहिजे। म्हणजे यानंतर कोणाचा एखाद्या महिलेवर हात टाकायचा इरादा होणार नाही, हिंमत होणार नाही। एवढे बोलून थांबतो। धन्यवाद। मौजे चिखला तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी काल एक अमानुष अशी घटना घडली। छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक त्या ठिकाणी लावण्यात आलं होतं आणि त्याचा विरोध म्हणून गावातील काही गावगुंडच म्हणता येईल, तिथले सरपंच असेल, गावगुंड असेल, यांनी त्या ठिकाणी महिलांवर अमानुष अत्याचार केला आणि एका महिलेचे कपडे फाडेपर्यंत त्या ठिकाणी मारण्यात आलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर ते प्रचंड व्हायरल झालं आणि या घटनेची दखल संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या महिलेसोबत आणि त्या गावासोबत आहे। यानंतर प्रशासनाला विनंती राहील, पोलीस प्रशासनाला विनंती राहील की संबंधित गुन्हेगारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। नसता राज्यभर तीव्र पडसाद या घटनेचे उमटतील आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। ही घटना घडल्यानंतर तेथील सरपंचांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या घटनेचं समर्थन केलं आणि त्याचा सुद्धा रोष या ठिकाणी व्यक्त करतो, कारण या ठिकाणी अशा अमानुष कृत्य करणारा पुन्हा त्या कृत्याचं समर्थन करत आहे, निंदनीय बाब आहे आणि या अशा आरोपींवर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, अशी आम्ही प्रशासनाला आज या ठिकाणी भोकरदन पोलीस स्टेशनच्या माध्यमातून निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी विनंती करतोय।